हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पनीरची मस्त अशी भाजी म्हणजेच पनीर घोटाळा. त्याच्यासाठी मी इथे घेतले आहेत कांदे आणि टोमॅटो. 3 कांदे आणि 2 टोमॅटो असं मी प्रमाण घेतलेलं आहे. सर्वात प्रथम मी कांदा उभा चिरून घेणार आहे आणि टोमॅटोसुद्धा उभा चिरून घेणार आहे. एका कढईमध्ये मी कांदा आणि टोमॅटो घातला आहे आणि थोडंसं तेल घालून त्याला मी छान असं गुलाबीसर करून घेणार आहे. आपल्याला काळा तर्रीची भाजी नाही पाहिजे, आपल्याला लालसर भाजी पाहिजे आहे. म्हणून मसाला अगदी थोडासा असा आपल्याला फ्राय करायचा आहे. म्हणजेच जोपर्यंत गुलाबी होत नाही तोपर्यंतच आपल्याला फ्राय करायचा आहे. इथे मी मोठा गॅस ठेवूनच कांदा फ्राय करून घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, कांदा फ्राय झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे थोडासा लसूण, म्हणजे 4 ते 5 कांड्या किंवा पाकळ्या असं लसूण घातलेलं आहे. आणि अगदी थोडंसं असं मी आलं घातलेलं आहे. त्याच्यामध्येच मी घालणार आहे कोथिंबीर. आता ह्या मिश्रणाचं मी वाटण करून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान आपल्याला बारीक अशी पातळसर पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघू शकता, आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे. आता कढईमध्ये मी तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण घालणार आहे. आणि बारीक गॅसवर इथे मी छान त्याला फ्राय होऊ देणार आहे. कारण आपण कांदा इथे थोडासा कच्चाच घेतला होता, म्हणून वाटण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे पनीरचा शाही पनीर मसाला घातलेला आहे. लाल तिखट आणि हळद असं त्याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरे पण मसाले घालू शकता, पण मी पनीर मसाला घातलेला आहे, म्हणजे शाही पनीर मसाला. आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं तेल मी पुन्हा घालणार आहे. तेल घालून झालं की पुन्हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे. आणि चवीसाठी घालायचं आहे कस्तुरी मेथी. अगदी थोडीशी अशी कस्तुरी मेथी बारीक हातावर चुरून त्याच्यामध्ये घालायची आहे. आता थोडंसं पाणी मी घालणार आहे. जे वाटणचं भांडं होतं मिक्सरचं त्याच्यामध्येच थोडंसं मी पाणी घालून मी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान आता फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजेच मसाला एकजीव करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. मी इथे मगज बी थोडंसं 10 मिनिट आधी भिजत घातलं होतं. आता मगज बीची सुद्धा मी छान बारीक पेस्ट करून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही, पनीरला छान घट्टसरपणा येण्यासाठी मगज बी घालतात, म्हणून मी इथे मगज बी घातलेला आहे. मगज बी घातल्यानंतर पुन्हा आपला जे मसाला होता तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. छान मिक्स करून झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आणि इथे मी पावशेर पनीर घेतलेलं आहे. पनीर मी इथे बारीक किसून घेणार आहे. वाटणाला छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जे पनीर किसून घेतलं आहे ते पनीर घालायचं आहे. आणि इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे, गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे. पनीर टाकून झालं की छान आपल्याला भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी अशी ही भाजी आहे. तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकता. खाण्यासाठी अतिशय अप्रतिम अशी ही भाजी लागते. वरून मी अगदी थोडंसं असं बटर घातलं आहे आणि बारीक गॅसवर जोपर्यंत भाजी घट्ट होत नाही तोपर्यंत मी गॅस चालूच ठेवला होता. अशा पद्धतीने भाजी फार पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ही पनीर घोटाळाची रेसिपी? जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.